सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता थेट बांधकाम कामगारांना बसताना दिसत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने नवीन एसओपी जाहीर करत दुपारी 12 ते 4 या वेळेत कामबंदी लागू केली आहे. मात्र या निर्णयामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांपुढे रोजगाराचे मोठे संकट उभे ठाकले आहे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी विश्रांतीचा नियम योग्य असला तरी त्या 4 तासांच्या मजुरीचं काय, असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कामगारांचे उत्पन्न थेट कमी होत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होत आहे. कामगारांचे म्हणणे आहे की सरकारने आरोग्याची काळजी घेतली हे स्वागतार्ह असले तरी त्यावेळेतील आर्थिक नुकसानीबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याने चिंता वाढली आहे. होतो आता उन्हाचा कडाका जास्तच वाढलाय, जवळजवळ 35-40च्या तिथे त्यामुळे. पण ह्या दिवसात नाही काम, ह्याच दिवसात हे घर बांधणीचं काम चालू असतंय ना. आम्ही गवंडी लोक ह्याच सीझनातच काम जास्त असतंय, ह्या सीझनातच काम, पण त्याच्यामुळे करावंच लागतंय काम. ते तसा काय विषयच नाही. आणि रोजीरोटीचा प्रश्नच आहे ना, दररोज कामच हे आमचं आहे. आणि ह्या सीझनात आमच्याकडे अजून कामं पण भरपूर पडलेली आहेत, करायची आहे, नाहीतर कोण माणूस पण भेटत नाही, अशी पण परिस्थिती आहे. त्यामुळे करावंच लागतंय काम. त्रास तर होतोच आहे, त्रास तर होतोय कामगारांना. मध्ये थकवा जाणवतो, चक्कर येते, बीपी लोचं प्रमाण, म्हणजे डॉक्टरकडे जावंच लागतंय दररोज 1-2 दिवसांनी आड करून. पण रोजीरोटीचा पण प्रश्न. हा, रोजीरोटीचा पण प्रश्नच आहे ना. दररोज नाही काम केलं तर कोण पैसे देणार आहे? दुसऱ्याकडे काय कुठे जाऊ शकत नाही. ह्याच क्षेत्रात आज आम्ही ते 10-15 वर्ष काम करतोय, जाणवत आहे. मागणी म्हणजे काहीतरी याच्यावर शासनाने गांभीर्याने विचार विनिमय करून काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. नाहीतर काय, आता असं किती जण, आम्ही तर इथे 4 जण काम करतो. इथे सिंधुदुर्गात म्हटलं तर किती कामगार आहेत असे पुऱ्या जिल्ह्यातले? किती कामगार आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे आता आम्ही 5 आहे मिळून, 5 जण मिळून.